हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्वर्ण टॉपिक कव्हर करणार आहोत. त्याचे सिनॉनिम्स आहेत. टोटल 9 पॉईंट्स आपण बघणार आहोत. त्यामधलं पहिलं आहे सिनॉनिम्स म्हणजे पर्याय. पर्याय काय काय आहेत? स्वर्ण, सुवर्ण, हेम, कल्याणक, अग्निवर्ण, अग्निबीज, कनक, कांचन, कौंत. हे 9 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी कोणतेही 6 पाठ करा. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स. टोटल 5 टाईप आहेत. श्लोक पाठ करू शकता किंवा हे 5 नावं पाठ करायचे. प्राकृत, सहज, वह्निसंभूत, खनिज, रसेंद्र, वेदज. प्राकृत, सहज, वह्निसंभूत, खनिज, रसेंद्र, वेदज. नेक्स्ट पॉईंट आहे ग्राह्य लक्षणं. टोटल 4 ग्राह्य लक्षणं आहेत. तर त्यापैकी पहिलं आहे बाल अरुण, अरुणमलम, ज्वलन, प्रतप्तम. म्हणजेच जे प्युअर स्वर्ण गोल्ड असतं ते मॉर्निंग सनसारखं शाईन करतं आणि त्याचा कलर कसा असतो? अरुणवर्ण असतो. नेक्स्ट पॉईंट शनोपले घृसृण चूर्ण समान वर्णम. म्हणजे जेव्हा आपण स्वर्णला शनोपल ह्या दगडावर रब करतो तेव्हा त्याचं जे लाईन्स त्याच्यावर क्रिएट होतात त्या केशरी वर्णाच्या असतात. नंतर थर्ड पॉईंट आहे गुरुताम उपयेय. म्हणजे ते हेवियर असतं दुसऱ्यांपेक्षा. नेक्स्ट स्निग्ध म्हणजेच अंशियस ही प्रॉपर्टी आहे स्वर्णाची. तसंच अग्राह्य लक्षणं पण 4 आहेत. कठीण, गुरु, वृक्ष, तार, ताम्र, समयुक्तम. म्हणजेच जे स्वर्ण असतं ते कॉपर किंवा सिल्वरसोबत मिक्स केलेलं असतं म्हणून ते अग्राह्यमध्ये कन्सिडर केलं गेलं. तर अशुद्ध, अपक्व, अविधी सेवनजन्य दोष कोणकोणते आहेत? बुद्धिनाश, बलनाश आणि वेगवेगळे रोगाच होतात. हे सगळे दोषामध्ये येतं. शोधन प्रत्येक आता इथून पुढचे जे सगळे धातू आहेत त्या सगळ्याचं शोधन 2 प्रकारे केलं जातं. सामान्य शोधन आणि विशेष शोधन. सामान्य शोधनमध्ये हा जो श्लोक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक धातूमध्ये हा श्लोक तुम्ही लिहू शकता. 3 लाईनचा श्लोक आहे. श्लोकमध्ये काय सांगितलं आहे? तैले तक्रे गवाम दुग्धे ही अरणाले कुलत्थजे. म्हणजे तैल, तक्र, जे काऊ मिल्क आहे ते, अरणाल आणि कुलत्थ हे जे सगळे लिक्विड आहेत त्यामध्ये क्रमविशेष यत्तप्तम द्रावे द्रावे तू सप्तधा. हे सिरियली ह्या सगळ्या द्रव्यजमध्ये सिरियली आपण गरम केलेलं जे स्वर्ण आहे ते डिप करणार आहोत. नेक्स्ट लाईन स्वर्णादी लोहपत्राणाम शुद्धीर एवच. स्वर्ण आणि बाकीचे सगळे जे लोह आहेत ते सगळ्या लोहांचे जे पत्र आहेत त्यांना शुद्ध करण्याचं काम ही प्रोसेस करते. ह्याला आपण म्हणतो सामान्य शोधन. तर विशेष शोधनमध्ये मृतिका मातुलुंग आम्ले भावितम पंचव आसरम मुद्भबल वनादित्यम शोधयेत पुटेत. म्हणजे स्वर्ण जे आहे त्याचं ट्रिट्युरेशन करायचं पंचमृतिका आणि मातुलुंग स्वरसमध्ये. हे किती दिवस करायचं? तर हे 5 दिवस करायचं. नंतर स्वर्णपत्र कवर करायचं पंचमृतिका आणि जे भस्म आहे लाकडाचं भस्म आणि सैंधव लवण ह्या सगळ्या पेस्टसोबत ते स्वर्णपत्र कवर करायचं. नंतर त्याला ड्राय करायचं आणि शराव संपूट द्यायचं आणि पुट द्यायचं. त्यानंतर काय होणार? विशेष पद्धतीनं शोधन होणार. नेक्स्ट पॉईंट आहे आपला मारण. मारण करण्यासाठी शोधित थिन जे स्वर्णपत्र आहे ते घ्यायचं. त्याला रसभस्म आणि लेमन ज्यूस यामध्ये स्मिअर करायचं. त्यानंतर ते ड्राय करायचं. त्याला शराव संपूट द्यायचं, पुट द्यायचं. ही सगळी प्रोसिजर पूर्ण 10 वेळा रिपीट करायची. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? स्वर्णभस्म. प्रॉपर्टीज अँड थेरप्युटिक युजेस. त्यामध्ये रस कोणकोणते आहेत? यामध्ये मधुर, कषाय आणि तिक्त रस आहे. गुण काय काय आहेत? शीत, गुरु, स्निग्ध आणि पिच्छिल हे गुण आहेत. वीर्य शीतवीर्य आहे. विपाक मधुर विपाक आहे. दोषग्नता हे जे स्वर्ण आहे ते त्रिदोषग्न आहे. तर कर्म काय काय करते? मेध्य, ब्रहण, आयुष्य, दीपन, विषग्न, रद्यम, वर्ण्यम, केशम.
कर्म काय काय आहे? मेध्य, बृहण, आयुष्य, दीपन, विषग्न, रद्यम, वर्णम, केशम. तर प्रयोग आपण हे शुद्ध स्वर्ण कशा कशामध्ये देऊ शकतो? तर मंदाग्नी, श्वास, कास, अरुची, विसर्प. मंदाग्नी, श्वास, कास, अरुची, विसर्प. मात्रा म्हणजेच क्वांटिटी काय काय आहे? 1/8 रत्ती टू 1/4 रत्ती म्हणजेच 15 ते 30 मिलीग्रॅम एवढी क्वांटिटी देऊ शकतो. अनुपान, मधु, घृत, त्रिकटू चूर्ण. विशेष योग, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेशन्स काय काय आहेत? स्वर्णपर्पटी, हेमगर्भपोट्टली, योगेंद्र रस, त्रैलोक्य चिंतामणी रस, स्वर्णमालिनी वसंत रस. थँक्यू.